कुठलंही काम लॉजिकली किंवा टेक्निकली हँडल केलं ना तर ते काम करणं आपल्याला सोपं जात असतं. थोड्याशा आयडिया किंवा ट्रिक्स वापरून काम जर केलं तर ते आपल्याला कमी मेहनतीचं होतं आणि आपल्यासाठी ते सुखकरसुद्धा तितकंच असतं. नमस्कार, मी सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण किचनच्या ज्या ट्रॉलीज असतात त्या कशा पद्धतीने व्यवस्थित क्लीन केल्या पाहिजे की ज्यामुळे आपल्याला ते अडचणीचं होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं आपली मेहनत वाचेल आणि कमी वेळेमध्ये आपली किचन ट्रॉली अगदी व्यवस्थित नव्यासारखी चकाचक कशा पद्धतीने आपल्याला काढता येईल ते सगळं बघणार आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण व्हिडिओमध्ये किचन ट्रॉली कमी मेहनतीमध्ये कशा पद्धतीने व्यवस्थित क्लीन करायच्या, त्या ट्रॉलीचे ड्रॉवर असतात ना तर ते कशा पद्धतीने बाहेर काढायचे आणि त्यानंतर ते ड्रॉवरसुद्धा कसे क्लीन करायचे आणि पुन्हा ते कसे लावायचे हे सर्व तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि त्या अगोदर आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बरं का. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा आपण किचन ट्रॉलीज क्लीन करायला जातो तर ती जागा अगदी छोटी असल्यामुळे आपल्याला तिथे व्यवस्थित क्लिनिंग करता येत नाही. स्पेशली किचनच्या ट्रॉलीजची जी बॅक साईडची भिंत असते जिथे टाईल्स लावलेले असतात किंवा पार्टिशन वगैरे जे असतात ना तर ते पार्टिशन व्यवस्थित आपल्याला क्लीन करता येत नाही, किंवा ज्या मागची भिंत जी असते ना जिथे आपल्या टाईल्स लावलेल्या असतात तीसुद्धा आपल्याला क्लीन करता येत नाही. त्यानंतर ट्रॉलीजचे चॅनल्स वगैरे जे असतात किंवा ट्रॉल्यांचे जे ड्रॉवर वगैरे असतात तर त्याच्यामध्ये आपण बास्केट जिथे ठेवतो ना तर तिथे त्यांनी स्क्वेअर केलेले असतात तर ते खूप धारदार असतात. त्यामुळे ना आपल्या हातालासुद्धा लागण्याची शक्यता असते. तर आपल्या हाताला लागू नये त्यासाठी ना मी हातामध्ये सॉक्स घातलेला आहे आणि माझा जो ड्रेस आहे त्याची स्लीव्स 3/4 आहे आणि सॉक्स त्याच्यामुळे पूर्ण एक हात माझा कवर झालेला आहे. तर जेव्हा मी नवीन किचन ट्रॉली केलेल्या होत्या ना तर त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी माझ्या हातांवर आहे ना असे म्हणजे कापले गेलेले होते हात. तर तेव्हापासून ना मग मी थोडीशी आयडिया लढवली आणि विचार केला की जेणेकरून आपला पूर्ण हात कवर असला तर हे जे काही हात कापण्याचा प्रकार आहे तो आपला होणार नाही. मग मी नेहमी जेव्हा किचन ट्रॉली क्लीन करते त्यावेळेस हातामध्ये सॉक्स घालत असते. तर हातामध्ये छान मस्तपैकी सॉक्स घातले आणि किचन ट्रॉली आता मी म्हणजे यांना मी सांगणार होती की आपल्याला किचन ट्रॉलीचे जे काही ड्रॉवर आहे ते काढायचे आहे. तर तोपर्यंत स्पर्शूची थोडीशी त्यांच्याभोवती चिडचिड चाललेली होती, कारण तिला झोप आलेली होती आणि हे काम मी रात्रीच्या वेळी करत असते. कारण बऱ्याच वेळा लहान लेकरं जर असेल तर आपल्याला कामं करू देत नाही, मध्ये मध्ये येतात आणि मग आपलं कामही पूर्ण होत नाही. त्यांना सांभाळण्यामध्ये आणि काम करण्यामध्ये बराचसा आपला वेळ निघून जातो आणि मग नंतर आपल्याला ते काम अगदी किचकट आणि कंटाळवाणं वाटायला लागतं. तसं होऊ नये त्यामुळे मग तोपर्यंत हे स्पर्शूला झोपवायला गेले तोपर्यंत मग मी काय केलं, जे ड्रॉवर आहेत किचन ट्रॉलीचे किंवा शटर आपण म्हणू शकतो तर तो एक शटर जो आहे तो व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि एक साईड जी होती पार्टिशन तर ते पार्टिशन आतमधलं की ज्याला कडाप्पा असतो बघा किचनच्या खाली उभा केलेला असतो सपोर्टिंगसाठी वरच्या किचन काउंटर टॉपला, तर तो पण व्यवस्थित पुसून घेतला, क्लीन केला. मग त्यानंतर ना यांनी मला एक साईडचे जे आहे ना 2 ड्रॉवर किचन ट्रॉलीचे ते काढून द्यायला मदत केली. तर किचन ट्रॉलीचे ड्रॉवर काढताना ना थोडीशी आपल्याला भीती वाटते. आपल्याला असं वाटत असतं की हे ड्रॉवर जेव्हा आपण काढू ना तर कदाचित आपल्याकडनं व्यवस्थित बसतील की नाही किंवा काही होईल की काही. चॅनल्स जे असतात ना त्याचं आणि किचन ट्रॉलीचे ड्रॉवर जे असतात ना तर त्याची व्यवस्थित सांगड बसवून आणि त्या चॅनल्सला आहे ना असे छोटेसे शाफ्ट असतात, थोडक्यात म्हणू शकतो आपण नॉब. तर त्या नॉबवर हा सगळा खेळ असतो. तर बघा त्यांनी असे ते शाफ्ट जे आहे ना तो एक शाफ्ट जो आहे तो एका बाजूने खालच्या बाजूने प्रेस करायचा असतो आणि एका बाजूने वरच्या बाजूने प्रेस करायचा असतो आणि पूर्ण किचन ट्रॉली पहिल्यांदा बाहेर काढून घ्यायची असते आणि त्यानंतर प्रेस करून आणि मग ती किचन ट्रॉली अलगद बाहेर ओढून घ्यायची असते तो ड्रॉवर. बघा इथे सुद्धा त्यांनी दाखवलेला आहे.
पहिल्यांदा ट्रॉली ओपन करून घेतली. त्यानंतर तो जे ब्लॅक कलरचे शाफ्ट आहे माझ्या इथे, तर मग एका बाजूने खालच्या बाजूने प्रेस करायचा आणि एक वरच्या बाजूने प्रेस करायचा आणि अलगद खाली ओढून घ्यायची. तर आता स्पर्शूला झोपायचं होतं म्हटल्यानंतर मग मी काय केलं, फक्त एका बाजूचे ना हे दोनच मोठ्या ट्रॉलीचे ड्रॉवर काढून घेतले, कारण त्याच्यामुळे मला बरीचशी जागा मिळाली. आणि हे जे चॅनल्स असतात ना जेव्हा बाहेर येतात, तर ते चॅनल सगळ्यात पहिले असे मध्ये टाकून द्यायचे, कारण आपल्या हाताला किंवा आपल्या डोळ्याला किंवा आपल्या चेहऱ्याला सुद्धा ते चॅनल्स लागण्याची किंवा ओरबडण्याची खूप सारी भीती असते. थोडीशी काळजीपूर्वक काम करायचे जेव्हा किचन ट्रॉलीचं काम करत असतो आपण तेव्हा. तर त्यासाठी हे जे चॅनल्स आहे ते मध्ये मी टाकून दिले आणि त्यानंतर मग खरी माझी क्लिनिंगला सुरुवात झाली. कारण जेव्हा मी किचन ट्रॉलीची क्लिनिंग करते ना, आणि ती जी मागची भिंत आता जी मी क्लीन करत आहे ती जर क्लीन झाली नाही, तर मग मला अजिबात त्या किचन ट्रॉली क्लीन झाल्यासारख्या वाटत नाही. कारण मग आपण काय करतो, जास्तीत जास्त 6 महिन्यांनी किंवा वर्षभराने ह्या किचन ट्रॉली अशा पद्धतीने बाहेर काढत असतो. एरवी जेव्हा आपण महिनाभराची साफसफाई करतो त्यावेळेस आपण काही पूर्ण असं सारखं काढत नाही, कारण थोडंसं आपण किती नाही म्हटलं तर ह्या गोष्टींना म्हणजे हे करतो नाही का, टाळतो. कारण आपल्या घरामध्ये लहान लेकरं असतात, प्रत्येक वेळी काढायचं आणि प्रत्येक वेळी करायचं, त्याला जोडीला पण कोणी ना कोणी हवं असतं. आता माझ्या जोडीला हे असतात, त्याच्यामुळे मग मी पटकन ह्या कामाला पुढे सरसावते. आणि एकटी असले ना तर मग मी सहसा हे कामं करणं टाळते, म्हणजे वरच्यावर फक्त किचन ट्रॉली बाहेर काढून आणि जेवढं मला शक्य होईल तेवढं मी पुसून घेत असते फक्त. पण 6 महिन्यांनी मग यांची जेव्हा मला साथ मिळते ना, तर मग त्यावेळेस असे पूर्ण किचन ट्रॉलीचे बास्केट बाहेर काढून क्लिनिंग करत असते. आणि मग छान बघा मागची भिंतसुद्धा छान चकाकायला मदत झालेली आहे. आणि मी काय केलं माहिती का, थोडासा आपला जो भांडे घासायचा साबण असतो ना, त्याचं थोडंसं पाणी केलं आणि त्याच्यामध्ये पुन्हा लिक्विड डिशवॉशेस टाकलं आणि त्याचं छान मस्तपैकी मिश्रण केलं. त्या डब्यामध्येच जिथे मी बार ठेवलेला होता भांडे घासण्याचा, त्याच्यामध्येच मिश्रण केलं. आणि आपली जी सॉफ्ट स्क्रब असतो ना, जो ग्रीन आणि येलो कलरचा कापसाचा स्क्रब असतो बघा, तर त्याने मी हे काम केलेलं आहे. किचन ट्रॉलीज आहे ना सहसा रफ स्क्रबने करू नका, कारण त्याने काय होतात माहिती का, किचन ट्रॉलीवर स्क्रॅचेस वगैरे पडण्याची खूप सारी भीती असते. तर त्याच्यामुळे ना जो स्क्रब वापरायचा ना, तर तो सॉफ्ट स्पंजचा स्क्रब वापरायचा, की जेणेकरून ना किचन ट्रॉलीजला कुठे असे स्क्रॅचेस वगैरे नको यायला. कारण खूप महागाची वस्तू असते, एवढी महागाची वस्तू जर व्यवस्थित म्हणजे क्लिनिंगमुळे नको ती खराब व्हायला. क्लीन करायला जायचं म्हणजे करायला जायचं काय आणि व्हायचं काय असं नको व्हायला आपल्याकडून. तर मग त्याच्यामुळे थोडीशी काळजीपूर्वक ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. तर बघा किचन ट्रॉलीचे जे चॅनल्स वगैरे सुद्धा आहेत ना, त्याच्यामध्ये सुद्धा व्यवस्थित असा कपडा वगैरे टाकून आणि मागचे जे रॉड होते ना, तर त्यांना सुद्धा व्यवस्थित मी ते जे सोल्युशन तयार केलं होतं त्याने छान मस्तपैकी त्या स्पंजने घासून कपड्याने पहिल्यांदा ओल्या पुसून घेतलं. 2 वेळेस कपड्याने मी ओल्या पुसून घेतलं आणि त्यानंतर एक कोरडा कपडा घेतला आणि त्या कोरड्या कपड्याने व्यवस्थित जे काही ते स्टँड होतं, पूर्णपणे जी मेन बॉडी होती ना ट्रॉलीची, ती व्यवस्थित पुसून घेतली. त्यानंतर बघा मागच्या वर्षी ना, तुम्हाला आठवत असेल मी पेस्टिसाईड, जर माझा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल मागच्या वर्षीचे आणि माझे जर कायमस्वरूपीचे तुम्ही व्ह्युअर्स असाल, तर मागच्या वर्षी मी पेस्टिसाईड केलं होतं. ह्या वर्षी पण मी सेम पेस्टिसाईड करणार आहे. फक्त ते पेस्टिसाईड करताना एक लक्षात ठेवायचं असतं की संपूर्ण आहे ना कोरडं पाहिजे, पाण्याचा अंश नको आहे किचन ट्रॉलीमध्ये. तर त्याच्यामुळे पेस्टिसाईड मी नंतर करणार आहे, कारण रात्रभर ना मी पूर्णपणे व्यवस्थित या किचन ट्रॉल्यांना वाळून देणार आहे फॅनखाली. आणि एकदा वर्षभरातून जर पेस्टिसाईड केलं ना, तर वर्षभर मला झुरळ किंवा कुठल्याही कीटकाचा अजिबातही त्रास जाणवत नाही. त्यामुळे सेफ्टी म्हणून मी ते पेस्टिसाईड आवश्यक करतच असते. तर मग ते पेस्टिसाईड जे केलेलं होतं ना ते भिंतीवर, तर त्याचे जे काही डाग वगैरे होते ना, तर ते डागसुद्धा व्यवस्थित या स्पंजने किंवा या सोल्युशनने मी घासून काढलं पहिल्यांदा, जे साबणाचं आणि लिक्विड जेलचं सोल्युशन केलेलं होतं त्याने. आणि ओल्या कपड्याने वरचासुद्धा टॉप हा पूर्णपणे व्यवस्थित पुसून काढला, क्लीन केला. आणि त्यानंतर आता बघा ट्रॉलीचे ड्रॉवर्स आहेत ना, तर ते ड्रॉवर्ससुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून घेतले. क्लीन केल्यानंतर ना आता
एक माझा जो किचनचा पार्ट होता ना तो पूर्णपणे माझा व्यवस्थित क्लीन झालेला होता. सगळे ड्रॉवर्स क्लीन झालेले होते, मेन बॉडी क्लीन झालेली होती, ते जे काही पार्टिशन होते ते पण क्लीन झालेले होते. सिंकच्या खाली हे जे 2 शटर आहे ते पण क्लीन झालेले होते. त्यानंतर ह्या बाजूला माझा सिलेंडर आहे तर त्याला पण मी व्यवस्थित क्लीन केलेलं होतं. आणि क्लीन करण्यासाठी तो मी तुम्हाला जो सांगितला तो स्पंज वापरलेला आहे आणि कपड्याने छान मस्तपैकी पुसून घेतलेला आहे. जे शटर आहेत ना, जे बाहेर मी ड्रॉवर काढलेले आहेत, हे कपड्यानेच पुसून घ्यायचे, हे पाण्याने हे ओले करायचे नाही. आणि ओले जर केले ना तर मग ते लगेचच त्याचं जे बाहेरचं शीट, ते मेन प्लायवूडचं शीट असतं ना त्याच्यापासून वेगळं होण्याचे चान्सेस असतात. किती मशीन वर्क असलं तरी पण आपण थोडीशी काळजीपूर्वकच काम करावं असं मला वाटतं. मेन बॉडीला तुम्ही पाणी लावलं म्हणजे आतल्या तर काहीच प्रॉब्लेम नसतो. तर मग छान मस्तपैकी हे सगळं व्यवस्थित क्लीन करून झालेलं आहे माझं. आणि त्यानंतर आता मी दुसरा जो आहे छोटा सर्व्हिस किचन काउंटर टॉप, तर त्याच्या खाली पण माझ्या ट्रॉल्याज आहेत तर त्या आता क्लीन करणार आहे मी. तर त्या क्लीन करताना ना आम्ही काय केलं, सगळे जे काही ड्रॉवर आहे ते सगळे आपण काढून घेऊ म्हणजे काम एकदम फास्ट आणि कमी मेहनतीचं होईल. कारण इकडे ना मला उभं राहावं लागत होतं सारखं सारखं. आणि यांना मी काय बोलले, जे इकडचे ते काढून घेतलेले आहेत ड्रॉवर, तर ते ड्रॉवर पण लावून द्या. तर किचन ट्रॉलीचे हे जे काही ड्रॉवर आहे ते लावताना सुद्धा चॅनेल दोन्ही बाजूने सारख्या अंतरावर बाहेर काढायचे. आणि त्यानंतर तो ब्लॅक कलरचे जे मी तुम्हाला शाफ्ट सांगितला तो प्रेस करून, आणि बघा अशा पद्धतीने चॅनलमध्ये ते जे काही त्यांनी हे दिलेला आहे ना तो स्क्वेअर, तो टाकायचा. आणि त्यानंतर बघा अशी जो ड्रॉवर आहे तो पुढे सरकवून द्यायचा आणि पुन्हा एकदा बाहेर काढायचा आणि पुन्हा एकदा मध्ये सरकवून द्यायचा. सरकवून दिलं की अगदी व्यवस्थित किचन ट्रॉलीचे जे ड्रॉवर असतात ना ते बसतात. तर आता आम्ही ना छोटा किचन काउंटरच्या खाली जो किचन ट्रॉलीज आहे ना, तर ती किचन ट्रॉलीज काढायला सुरुवात केलेल्या आहेत. तर बघा मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं ना, तर इथे त्यांनी एकदम व्यवस्थित क्लीन दाखवलेला आहे. बघा तो शाफ्ट त्यांनी बरोबर असा वरती केलेला आहे आणि हलगत बाहेर काढून घेतलेला आहे. फक्त बाहेर काढताना ना चॅनल बाहेर किंवा ट्रॉली जे आहे ना ते बास्केट बाहेर असं ओपन असलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने वरती तो शाफ्ट करून घ्यायचा आणि ट्रॉल्याज बाहेर काढून घ्यायच्या. आता खरं मी तुम्हाला सांगायचं जर झालं ना, तर इकडची जी किचन ट्रॉली जी आहे म्हणजे जो मेन सांगाडा जो आहे ना, हा अक्षरशः मी त्या सोल्युशनने आणि स्क्रबने व्यवस्थित घासून काढला. त्याच्यानंतर मागे पण जे तुम्हाला टाईल्स दिसत आहे बघा भिंतीला टाईल्स, तर तिथे पण व्यवस्थित घासून काढलं दोन्ही तिन्ही बाजूने. आणि इथे डिरेक्टली मी 3 ते 4 ग्लास पाणी टाकलं. आणि पाणी टाकल्यानंतर मग ते पाणी ना मी थोडंसं वायपरने ओढून घेतलं. ॲक्च्युली तुम्ही मला हसालही की ही बाई अशी काय सांगते, पण खरंच मी पाणी टाकलं. आणि त्यानंतर असा कपडा घेतला आणि त्या कपड्याने पूर्ण किचन ट्रॉली जी आहे ना ती व्यवस्थित क्लीन करून घेतली. क्लीन करण्याचं कारण एवढंच असतं, हा कपडा थोडासा ओला घेतला मी, कारण आहे ना आपण म्हणजे पाणी मी थोडंसं टाकलं 4-5 ग्लास, कारण मग थोडंसं जर कुठे जर फेसचा अंश असेल किंवा साबणाचा काही अंश असेल तर पुसल्यामुळे ना ते सगळं जे काही आहे ना ते सगळं निघून जायला मदत होते. आणि किचन ट्रॉलीचा जो सांगाडा आहे ना तो अगदी चकचकीत दिसायला मदत होत असते. तर आता हा पूर्णपणे रात्रभर दोन्ही पण किचन ट्रॉली ज्या आहे ना त्या मी ओपन करून ठेवणार आहे. आणि इकडच्या ट्रॉलीजसुद्धा जे आहे ना ड्रॉवर्स, ते मी सकाळी लावणार आहे. ते सुद्धा व्यवस्थित रात्रभर आहे ना मी सुकू देणार आहे. सुकल्यामुळे ना काय होतं, किचन ट्रॉलीज आहे ना आपण म्हणतो ना की गंज वगैरे येतो, तर तसं काही होत नाही. पाणी सगळं निघून गेलं, व्यवस्थित कोरड्या कपड्याने कोरडं केलं ना तर कधीच गंज पण येत नाही आणि आपल्यालाही त्रास होत नाही. म्हणजे किचन ट्रॉलीज आपल्या खराब होत नाही थोडक्यात सांगायचं झालं तर. आणि त्यानंतर मग छान मस्तपैकी सगळे याचे जे काही ड्रॉवर्स आहे दोघांनी मिळून व्यवस्थित क्लीन केले. इनमीन 5 ड्रॉवर होते, 2 मी क्लीन केले, 3 त्यांनी क्लीन केले. आणि पूर्णपणे किचन ट्रॉली म्हणजे आता क्लीन झालेली आहे त्याच्या ड्रॉवर्ससह. फक्त याचे ड्रॉवर आता मी नंतर लावणार आहे उद्या सकाळी. आणि उद्या आहे ना खूप छान आणि स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे की ज्यामध्ये हे किचन ट्रॉलीमध्ये जे आपण काही बास्केट ठेवतो ना, तर प्रत्येक बास्केट हा कशासाठी आहे की ज्याच्यामध्ये बघा स्टेशनरी बास्केट असतं, त्यानंतर प्लेट ठेवण्यासाठी असतं, त्यानंतर मोठ्या ज्या प्लेट असतात ताट तर ते ठेवण्यासाठी असतं.
पातेले ठेवण्यासाठी, डबे ठेवण्यासाठी कशा पद्धतीने आपण अरेंजमेंट केली पाहिजे असा स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे की जो तुम्हाला नक्की आवडेल. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि आता उद्या सकाळी मी त्याची अरेंजमेंट करणार आहे आणि पेस्टिसाईडसुद्धा करणार आहे, म्हणजे वर्षभर मला पुन्हा ट्रॉल्यांकडे बघायलाही नको आणि झुरळांचाही त्रास नको. एक प्रिकॉशन म्हणून ह्या गोष्टी करणं गरजेचं असतं. तर चला, व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक